मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि त्याचसोबत आज एकादशी सुद्धा आहे. आपल्यापैकी बरेच जणांचे एकादशी आणि श्रावण सोमवार दोन्ही व्रत असतील, तर त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तर परंपरेप्रमाणे आपण सगळ्यात पहिले दिवा पेटवून घेतला आहे, कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दिवा हा आपल्या पूजेचा साक्षीदार असतो. त्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला दिव्याला मानपान द्यायचा असतो. आज एकादशी आणि श्रावणाचा सोमवार दोन्ही एकत्र असल्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व खूप जास्त आहे मित्रांनो. पण इथे आज आपण श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारची पहिले पूजा करणार आहे आणि नंतर आपण एकादशीची करणार. तर दिवा तर आता दिवा लावून झाला आहे. आता आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आहे आणि गणपती बाप्पाला मी इथे अक्षर ठेवून स्थान देत आहे आणि इथे आपण गणपती बाप्पा विराजमान करूया. मित्रांनो, दिवा पेटवून झाला, गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे. तिथे धूपबत्ती मी लावून घेते आणि त्यानंतर आपल्याला करायची आहे भगवान शंकरांची पूजा. काही चुका होत असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे पुढच्या वेळी माझ्या चुका होणार नाहीत. शेवटी आपण सगळे मनुष्यच आहोत, कितीही प्रयत्न केला तरी थोड्याफार चुका या होतातच मित्रांनो. ओम गं गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः. आता आपण करतो भगवान शंकरांची पूजा. ते आता सगळ्यात आधी आपण अभिषेक घालून घेऊया मित्रांनो. अभिषेक करताना आपल्याला जो सगळ्यात सोपा मंत्र आहे भगवान शंकरांचा, त्याचं उच्चारण करायचे. उच्चारण तुम्ही किती वेळा करू शकता. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. त्यानंतर आपण दुधाने पण अभिषेक घालूया. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आणि मी आता इथे फक्त दुधाने आणि पाण्याने अभिषेक घातला. तुम्हाला या व्यतिरिक्त साखर, मध, दही, तूप, ज्या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला अभिषेक घालायचा तुम्ही घालू शकता मित्रांनो. चला ते स्टार्ट कर.
हे कर. बेलपत्र सगळ्यात मोठं. ओ करताय का? श्री शिवाष्टोत्तर नामावली. ओम शिवाय नमः. ओम महेश्वराय नमः. ओम शंभवे नमः. ओम पिनाकिने नमः. ओम शशिशेखराय नमः. नमः. ओम विष्णुवल्लभाय नमः. ओ त्याला काढून ठेवा साईडला.